लक्ष द्या. आपला आपण 2.21 बघितलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघितलं काल आपण मायनर कोफॅक्टर वगैरे बघितलंय. ठीक आहे. ए इनवर्स फाइंड आउट केलंय का? नाही केला. मग आता काय करायचं आपल्याला? सेम मायनर काढायचे, कोफॅक्टर काढायचे. काही मुलांचं चुकलंय. ठीक आहे. तर आता काय करायचं आपल्याला? चुकलं असेल, कोणी ॲब्सेंट असेल तर लक्ष द्या. सो 2.2 एक्सरसाइज आज स्टार्ट करलो मी. 2.2 मध्ये टोटल 7 क्वेश्चन आहेत. 6 क्वेश्चन आहेत. 6 मध्ये प्रत्येकामध्ये 2-3 क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचे? मायनर करायचे. मायनरची डेफिनेशन लिहून काढली सगळ्यांनी. मायनर म्हणजे काय असतं? डिलीटिंग दॅट ith row and jth column we get नंबर. त्याला काय म्हणतो आपण? मायनर. जर आपण फर्स्ट नंबर घेतला तो रो डिलीट करायचा, तो कॉलम डिलीट करायचा. रिमेनिंग काय असेल ते काय असतं? मायनर. त्याचा कोफॅक्टर म्हणजे काय असेल? -1 to the power I plus j into mij. बरोबर आहे. कोफॅक्टर पण आपण बघितलेलं आहे. म्हणजे आपण 4 मायनर 4 कोफॅक्टर काढले, 9 मायनर 9 कोफॅक्टर काढले. बरोबर आहे. मग आता एक्सरसाइज आपल्याला सुरू करायचं आहे. एक्सरसाइज मध्ये काय दिले त्याच टाइपचे क्वेश्चन्स आहेत. फक्त लक्ष द्या. कळत नसेल परत सांगतो. सो राइट डाउन एक्सरसाइज नंबर 2.2. एक्सरसाइज 2.2. एक्सरसाइज 2.2. क्वेश्चन नंबर 1. Find the cofactor of the elements. Find the cofactor of the element of the following matrices. आपल्याला काही मॅट्रिसेस दिलेले आहेत. त्याच्यावर आपल्याला काय करायचं? कोफॅक्टर आणि मायनर काढायचं. ठीक आहे. तो पहिला क्वेश्चन दिला आहे -1 2 -3 4 -1 2 -3 4 असा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. सो एक आपल्याला मॅट्रिक्स दिला, आपण पुढचा दुसरा घेऊ. बरोबर आहे. हा मॅट्रिक्स दिलेला आहे. हे आपल्याला माहित आहे. 2x2 मॅट्रिक्स दिलेला आपल्याला आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहेत. म्हणजे R1 R2 C1 C2. त्याचं काय फाइंड करायचं आपल्याला? काय फाइंड करायला सांगितलं आपल्याला? फक्त कोफॅक्टर. काय फाइंड करायला सांगितलंय? कोफॅक्टर. आता कोफॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी जो मॅट्रिक्स दिलाय त्या मॅट्रिक्सला काय म्हणू शकतो आपण? एक सपोज करू शकतो. लेट कॅपिटल A इक्वल्स टू घेतला. बरोबर आहे. मग आता A इक्वल्स टू घेताना आपल्याला माहिती आहे 2x2 ची मॅट्रिक्स जी घेतो आपण त्याची पोझिशन तुम्हाला मी सांगितलेली आहे. काय असते पोझिशन? ते पहिला प्लेस जो नंबर असतो त्याला काय म्हणतो आपण? A11. दुसरा A12, पुन्हा A21 आणि दुसरा असतो A2. हे सगळ्यांना माहिती आहे की काय असतं? एक मॅट्रिक्स आहे. त्या मॅट्रिक्स मध्ये त्याची पोझिशन आपल्याला फाइंड आउट करायची. म्हणजे जागा, प्लेस. बरोबर आहे. हा जो 3 -3 दिलेला आहे त्याची जागा काय आहे? प्लेस काय आहे? तो A21 म्हणजे सेकंड रो मध्ये आहे आणि फर्स्ट कॉलम मध्ये आहे. जसं 2 आहे, हा 2 काय आहे? A12 म्हणजे हा फर्स्ट रो मध्ये आहे आणि सेकंड कॉलम मध्ये आहे. म्हणजे हा जो पहिला नंबर दिलेला असतो तो काय असतो? ऑलवेज R. हा R आहे आणि हा काय असतो? बाकीचा पुढचा C म्हणजे कॉलम. बरोबर आहे. तसं 3x3 घ्यायचं. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? बघा A11 A12 A21 आणि पुढचा असेल A22. स्मॉल लेटर घेतली इथं. काय घेतले स्मॉल लेटर? जे की आपल्याला त्याची पोझिशन दिलेली आहे. A11 च्या ठिकाणी कोणता नंबर दिला तुम्हाला? त्याला कंपेअर करायचं. इथे A11 म्हणजे इथे किती आहे? -1. तो नंबर घेतला इथं आपण -1. A12 बरोबर आहे. A12 म्हणजे काय असेल इथं? 2. पुन्हा A21 किती आहे? -3 आणि A22 किती दिला इथं? हे कळालं. म्हणजे त्याची ऍक्च्युअल प्लेस कळाली की तो त्या प्लेसचा नंबर आहे. 1 2 आहे का 2 1 आहे का 3 3 आहे का काय आहे ते सगळं इथे लिहिलं, मेन्शन केलं आपण. मग आता इथे M11 काढला आपण, म्हणजे A11 काढला तर त्याचा काय काढायचं आपल्याला? आधी मायनर काढावं लागेल. सरळ सरळ कोफॅक्टर येणार नाही. कोफॅक्टर काढण्यासाठी आधी काय काढावं लागतं आपल्याला? मायनर काढावं लागतं. सो मायनर काढण्यासाठी काय करायचं नेमकं? सो A11 दिला होता. मायनर आपण काय घेतो? आपण कॅपिटल M ने डिनोट करतो मायनर. ओके. सो M11 पुन्हा असेल M12 M21 आणि पुढे असेल
M22 बघा M11 म्हणजे पहिला जो नंबर आपल्याला घ्यायचा असेल हा -1 होता बरोबर आहे. मग काय करायचंय मायनरची डेफिनेशन काय आहे डिलीटिंग दॅट ith रो अँड jth कॉलम. जर आपल्याला एक नंबर घ्यायचा असेल जर A11 असेल तर त्याचा काय करायचंय फर्स्ट रो 11 फर्स्ट रो आणि 1 पुढचा आहे तो फर्स्ट कॉलम काय करायचं आपल्याला डिलीट करायचंय. डिलीटिंग दॅट ith रो अँड jth कॉलम. बघा हा 1 नंबर होता मी काय करतो हा -1 आहे बरोबर आहे. A11 म्हणजे काय आहे -1 हा नंबर मी डिलीट करतो. डिलीटिंग दॅट रो अँड डिलीटिंग दॅट कॉलम. मायनर काढायचा ना A11 चा मायनर काढायचा मला पहिला हा -1 चा मायनर काढायचा आहे. त्यावेळेस काय करायचंय तो -1 कोणत्या रो मध्ये आहे आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे ते काय करायचं आपल्याला स्किप करायचं डिलीट करायचं. डिलीटिंग केल्याच्या नंतर काय शिल्लक राहणार आहे फक्त 4. जो शिल्लक राहील तो काय असणार आहे तुमचा मायनर. जो शिल्लक राहील तो काय असेल मायनर. म्हणजे -1 चा मायनर काय असेल -1 चा मायनर काय असेल. तसं दुसरा नंबर कोणता दिला होता तुम्हाला 2 बरोबर आहे. सेम 2 जो नंबर होता त्याला डिलीट करायचे. 2 फर्स्ट रो मध्ये आहे आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे ते काय करायचंय डिलीट करायचंय. शिल्लक काय राहिलं -3. जो राहिलाय तो ऍज इट इज घ्यायचा. साइन बदलायचं नाही ऍज इट इज घेतला. पुन्हा काय आहे M21 काय आहे M21 म्हणजे कोणता नंबर आहे -3. कोणत्या रो मध्ये आहे सेकंड R2 मध्ये आहे. मग R2 आपण काय केलं डिलीट केलं आणि तो कोणत्या कॉलम मध्ये आहे फर्स्ट. तो कॉलम डिलीट केला स्किप केला. म्हणजे काय शिल्लक राहणार आहे फक्त 2 काय असेल त्या 3 चा मायनर असेल. -3 चा मायनर काय असेल इथं +2 बरोबर आहे. आता कोणता नंबर राहिला शिल्लक 4 ची प्लेस काय आहे 2 A22 बरोबर आहे. मग 2 म्हणजे सेकंड रो कॅन्सल केला सेकंड कॉलम कॅन्सल केला. 2 आहे ना तिची प्लेस 2 आहे म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम काय केला आपण डिलीट केला. शिल्लक काय राहिलं ते लिहून टाकलं. काय राहणार शिल्लक -1. हे भेटले आपल्याला 4 मायनर. त्या मॅट्रिक्सचे काय भेटले आपल्याला 4 मायनर. आता काय फाइंड करायचं आपल्याला पुढे त्याचे कोफॅक्टर घ्यायचे. कोफॅक्टर आपण कशाने डिनोट करतो ऑलवेज लेटर ऑन कॅपिटल लेटर्स. म्हणजे A11 A12 A21 आणि पुढे काय असेल बघा लक्ष द्या. जे की आपण कोणते नंबर घेतले सुरुवातीला लक्ष द्या. A11 होता इथं 11 घेतला इथं 11 घेतला इथं पण 11 घेतला इथं 12 घेतला इथं 12 घ्यायचं इथं पण इथं 22 आहे इथं 22 आणि इथं पण हे कळालं. मग आता बघा सरळ सरळ घेऊन टाकायचे. इथं काही जास्त लॉजिक लावायची गरज नाही. काय दिलं इथं मायनस इथं 4 दिलेला आहे बरोबर आहे. मग इथे एक फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. इथे एक फॉर्म्युला यूज करायचा आहे 2/2 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल. कोणता फॉर्म्युला आहे -1 टू दी पॉवर ह्या दोघांची ऍडिशन करायची. -1 तर कंपल्सरी आहे. ऍडिशन म्हणजे काय असेल 1 + 1 इनटू दॅट कोणता नंबर घेतला इथं आपण M11. म्हणजे इथे कोफॅक्टर फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आहे Aij = -1 टू दी पॉवर I + j भागाला I + j इनटू Mij. तो फॉर्म्युला आहे. Ij म्हणजे काय असेल I म्हणजे पहिला रो j म्हणजे कॉलम. इथं 1 आहे रो 1 आहे कॉलम 1 1. मग इथं काय घेतलं आपण I + j होतं म्हणजे 1 + 1 इनटू M11 म्हणजे काय असेल -1 चा पॉवर 2 इनटू M11 किती आला होता इथं आपला 4 म्हणजे काय होईल -1 चा स्क्वेअर काय येतं 1 इनटू 4 म्हणजे आन्सर काय भेटला आपल्याला कॅपिटल A11 काय भेटला याचा कळतंय. सेम सेकंड करायचं. आता सेकंड काय दिलं इथं -3 1 2 प्लेस आहे त्याची. परत इथं काय घ्यायचं बघा लक्ष द्या. A12 काय असेल फॉर्म्युला -1 टू दी पॉवर 1 2 असल्यावर काय करावं लागेल जसं इथं 1 1 होतं आपण काय घेतलं 1 + 1 घेतलं. इथं 1 2 आहे म्हणजे काय करावं लागेल 1 + 2 इनटू दॅट M12 M घ्यायचा पुढे फॉर्म्युला दिला आपल्याला M पुढे घ्यायचा म्हणजे काय असेल -1 चा पॉवर किती येतं 3 इनटू M12 किती येतं -3 -1 चा पॉवर 3 म्हणजे काय येतं -1 इनटू -3 आन्सर काय आलं A12 किती भेटला आपल्याला +3. A12 काय भेटला आपल्याला +3. बघा
इथं काय ते दिसाल तुम्हाला की इथं 4 होता, मायनर 4 होता, को फॅक्टर पण 4 आला. इथं मायनर किती होता? -3. इथं किती आला? +3. म्हणजे दोघांमध्ये काय दिसाल तुम्हाला की इथं दोघांची ऍडिशन करायची आपल्याला, दोघांची म्हणजे दोघांची 1 1 ची ऍडिशन करायची. 1 + 1 किती होतं? 2. 2 जर इव्हन नंबर येत असेल 2 4 6 8 10 अप टू इन्फायनाइट, बरोबर आहे. इव्हन नंबर येत असेल दोघांची ऍडिशन, ह्या दोघांची जी बेसला नंबर घ्यायला आपण त्या दोघांची सर ऍडिशन इव्हन नंबर येत असेल तर हा नंबर ऍज इट इज कॉपी करायचा. जर दोघांची ऍडिशन काय येते, 1 आणि 2 ची ऍडिशन काय येते? 3 इव्हन आहे का? नाही, ऑड आहे. ऑड असेल तर इथं मायनस दिला असेल तर इथं प्लस घ्या, इथं प्लस दिला असेल तर इथं मायनस. कळतंय? बाकी दोघांची ऍडिशन जर इव्हन नंबर येत असेल तर ऍज इट इज घ्यायचे नंबर. दोघांची ऍडिशन जर इव्हन नंबर येत असेल तर काय करायचंय? ऍज इट इज घ्यायचे सम. आणि दोघांची सम जर डिफरंट नंबर येत असेल म्हणजे ऑड नंबर येत असेल तर काय करायचंय? प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. ह्याचं काय होईल? तुमचं काय होईल इथं? को फॅक्टर काय इथं? a21 काय इथं? -2. आणि लास्ट a22 काय असेल मग इथं? हे चार आपल्याला को फॅक्टर भेटले. कोणते? देयरफॉर को फॅक्टर आर काय असतील? पहिला काय भेटलं आपल्याला? 4, 3, -2, -4 को फॅक्टर भेटले. 2 मार्कासाठी क्वेश्चन. हे कळालं सगळ्यांना? चला फास्ट. काल नव्हते त्याला कळालं का आज? व्यवस्थित लिहून घ्या, अंडरलाईन वगैरे केलेलं काही लिहू नका, व्यवस्थित घ्या. घरी जाऊन परत आज हे करायचंय आणि हे व्हिडिओ तुम्हाला टाकण्यात येईल. जेवढे एक्सरसाइज होतील आपले, जर तुम्हाला क्वेश्चन कळत नसतील तर व्हिडिओ मध्ये एकदा पाहायचं. ठीक आहे? नाही कळालं परत विचारा. एक्सरसाइजचे सगळे क्वेश्चन आपले ऑनलाईन होतील. इथे समजत नसेल घरी जाऊन व्यवस्थित बघा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला एकदम माझी स्पीड फास्ट वाटते, तुम्हाला एकदम स्लो वाटते, असं कोणाला वाटतं सगळ्यात फास्ट स्पीड आहे? एका दोघालाच वाटतं, सगळ्याला वाटत नाही. झालं? आपण एक 3x3 घेऊ सेकंड क्वेश्चन लगेच. आता आपण एक्सरसाइज क्वेश्चन घेऊ सगळे टोटल. तुला कळालं का? तुलाच म्हणतोय कदम. कळालं? तुम्हाला दोघीला कळालं का? हे हा जनरल घेतला. कुठं? हे दोन आन्सर इथं इथं वर सांग. सेकंड लाईन -1च का घ्या? हा संख्या घेऊन टाकायची डायरेक्ट. जो मायनर काढणार होता आपण तोच मायनर इथे घेऊन टाकायचा. डायरेक्ट घेतलं चालेल. फक्त लिहिताना फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला m मायनर लागणार आहे. तोच मायनर जो की आपण मायनर काढणार आहोत त्याचाच नंबर घ्यायला पाहिजे तिथं, दुसरा नाही. सेकंड क्वेश्चन घ्या. झालं सगळ्यांचं? सेकंड क्वेश्चन 1 - 1 2 a equals to 1 - 1 2. सेम क्वेश्चन आहे को फॅक्टर. -2 3 5 -2 3 5
-2 0 -1 -2 0 -1. बघा आता इथं 2/2 झाला एक क्वेश्चन, बरोबर आहे. त्या टाइपचे क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहेत. आता एक 3/3 बघायचं आहे. 3/3 साठी पण आपल्याला काय करावं लागतील, 2/2 होतं म्हणजे किती नंबर्स होते त्याच्यामध्ये, 2/2 मध्ये किती असतात 4, 3/3 मध्ये किती असतात, बाय म्हणजे 3 × 3 9 एलिमेंट्स. मग इथं 9 कोफॅक्टर आणि 9 मायनर काढायचे. आधी 9 काढायचे, पुन्हा त्याच्यानंतर 9 कोफॅक्टर. सो बघा हे दिला होता आपल्याला. सुरुवातीला काय करून घ्यायचंय, A11 A12 A13 तिथे ठेवतो मी, A11 A12 A13. आता A11 A12 बघा A11 ची व्हॅल्यू काय असेल इथं. आता मला हे सांगा, जे 5 नंबर दिलेला आहे 5 ची प्लेस काय आहे, 5 कोणत्या प्लेसला आहे, त्याची पोझिशन काय, म्हणजे सेकंड रो मध्ये आहे आणि थर्ड कॉलम मध्ये आहे. ओके. सेम -1 किती आहे, खालचा -1 3 किती आहे, 3 वाला त्याची पोझिशन A22 बरोबर आहे, म्हणजे सेकंड रो मध्ये आहे आणि सेकंड कॉलम मध्ये आहे. तसं आपल्याला काय करायचं आहे, A11 चा नंबर कोणता असेल सांगा, 1 -1 घेतले पहिले 3 नंबर्स, घेतले. मग आता काय असेल बघा, त्याचा A11 काढला. आता त्याचा काय काढायचं लगेच, M11. M11 बघा, M11 M12 M1 बघा. आता मायनर काढायचं सेम आपल्याला याचा. आता याचा मायनर काढायचं म्हणजे काय करावं लागेल, डिटर्मिनंट घ्या. इथे एकच एलिमेंट होता, बरोबर आहे. 2/2 मध्ये एकच होता, की डायरेक्ट आपण 2 चं 3 3 चं 4 असं क्रॉस घेतलं असतं डायरेक्ट. पण इथं 3/3 आहे, इथं डायरेक्ट येता येतं का नाही. इथं काय करावं लागेल मग बघा. आता काय करायचं, आपला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय फॉर्म्युला होता, डिलीटिंग दॅट ith रो अँड jth कॉलम. म्हणजे i रो कॅन्सल करायचे, j कॉलम कॅन्सल करायचे. म्हणजे हा कोणता नंबर घेतला आपण, हा पहिला नंबर घेतला. म्हणजे हा नंबर डिलीट केला, म्हणजे हा रो डिलीट केला, तो कॉलम डिलीट केला, रो पण गेला कॉलम पण गेला. शिल्लक काय राहिलं, 350 -1. ठीक घेऊन टाकायचं कुठं, 350 -1. मग याचं काय फाइंड करायचं आपल्याला, डिटरमिनंट सॉल्व करता तुम्हाला सगळ्यांना काय येतं, -3 -0 म्हणजे काय भेटलं आपल्याला, -3 काय भेटलं आपल्याला, M11 काय भेटलं आपल्याला, -3. लगेच त्याचा कोफॅक्टर काढून घ्यायचा. कोफॅक्टर म्हणजे काय असेल, A11 म्हणजे काय असेल, -1 to the power 1 + 1 into M11 घ्यायला पाहिजे तिथं. M11 घ्या किंवा डायरेक्ट काय घेऊ शकता तुम्ही, -3 घेऊ शकता. तर M11 च जो काय नंबर असेल हाच नंबर घ्यायचा. म्हणजे काय असेल, -1 to the power 2 into -3 म्हणजे काय येतं, 1 into -3. असं काय भेटलं आपल्याला, A11 काय भेटेल, हा -3 आणि हा पण -. त्याला काय करायचंय, काय झालं कळलं. आता दुसरा नंबर बघा, 9 काढायचा आपल्याला. एक कळला, दुसरा कळेल, दुसरा तिसरा कळेल, 9वा पर्यंत कळेल, 9 पर्यंत. ठीक आहे. आता बघा सेकंड नंबर कोणता होता आपला, हा -1 होता, बरोबर आहे. सेकंड नंबर काय होता, हा -1. काय करायचं आपल्याला, तो -1 कोणत्या रो मध्ये आहे, फर्स्ट रो. कॉलम कोणता आहे, मग काय करायचे, डिलीटिंग दॅट फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. तो त्याच लाईन मध्ये आहे ना, डिलीट केला तो नंबर. शिल्लक काय राहणार आहे, -2 5 -2 1. ते घेऊन टाकायचं डिटरमिनंट मध्ये. म्हणजे काय असेल, -2 5 -2 -2. आता याचा डिटरमिनंट तुम्हाला सॉल्व करता येतं. काय येतं डायरेक्ट सांगा, -2 into -1 एका ब्रॅकेट मध्ये घेतला, मध्ये -2 into 5 काय असेल मग, 2 -2 + 10 किती भेटला आपल्याला, M12 किती भेटला आपल्याला, 12 भेटला. करेक्ट आहे का बघा, -2 into -1 that is 2. this minus plus. आता त्याचा काय फाइंड करायचं आपल्याला, A12 कॅपिटल A12 म्हणजे कोफॅक्टर, बरोबर आहे. काय फॉर्म्युला आहे तो, लिहायचं नाही, लक्ष द्या. काय येतं फॉर्म्युला, -1 to the power या दोघांचे ऍडिशन म्हणजे काय येतं, डायरेक्ट येतो इथं
1 प्लस 2 म्हणजे काय येतं 3 इंटू दॅट मायनर काय होता 12 घेतला म्हणजे काय शिल्लक राहिलं इथं -1 चा क्यूब म्हणजे -1 इंटू 12 आन्सर काय आलं A12 किती आलं बघा हे सेम होतं 1 1 सेम आलं 1 2 हा 1 2 होता बरोबर आहे 1 प्लस 2 किती येतं 3 ऑड नंबर आहे सेम आलं दोन्ही पण सेम आलं का नाही डिफरंट आलं हा प्लस आलं तर तो मायनस आता एक लास्ट पहिला कोणता 1 3 म्हणजे काय करायचं बघा 1 3 कोणता नंबर होता हा 2 बरोबर आहे 2 काय करायचं डिलीटिंग दॅट रो म्हणजे कोणता रो असेल आणि थर्ड कॉलम काय शिल्लक राहणार आहे -2 3 -2 0 काय येतं मल्टिप्लिकेशन 0 प्लस 6 0 मायनस ऑफ -6 म्हणजे काय येतं प्लस 6 हा काय भेटला तुम्हाला म्हणजे m13 किती भेटला तुम्हाला 6 m136 भेटला त्याचा कोफॅक्टर काय असेल मग A13 काय येईल 6 डायरेक्ट घेतला मी 3/3 मध्ये डायरेक्ट घ्यायचा 3/3 मध्ये हा जर प्लस असेल मायनस घ्यायचा सगळ्यासाठी नाही दोघांची सम जर इवन नंबर असेल तर डायरेक्ट कळतंय देऊ घ्यायचं पण जेव्हा सांगितलं तेव्हा लिहित चला मनाला घ्यायचं जाऊ नका असं मला फक्त आन्सर सांगतो मी तुम्हाला शेवटचं कोफॅक्टर किती आले आले सगळ्यांचे किती आले -3 -12 6 -1 3 2 -11 -9 1 आला असेल तर करेक्ट आहे आलं 9चे 9 एलिमेंट सांगितले मी काय आहे पहिला आहे -3 -12 -6 हे तीन तर आले आपले +6 आणि पुढचे तीन बघा -1 3 2 लास्ट असेल -11 -9 आणि 1 करता पुढचे 6 करता तुम्ही ते लिहून घ्या सेकंड क्वेश्चन पण सेम आहे करता का सेकंड क्वेश्चन तुम्ही घरी एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर सेकंड फाइंड द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ऑफ द फॉलोइंग सेम कोफॅक्टर फाइंड आउट करायचं पहिला क्वेश्चन पण सेम होता ठीक आहे दोन क्वेश्चन असे झाले पुढे दोन क्वेश्चन असे दिलेले आहेत करता का सांगू करायलाच पाहिजे दोन दोन का 1 3 4 -1 पहिल्या रो मध्ये 1 3 4 -1 फर्स्ट रो 1 3 सेकंड रो 4 -1 2/2 आणि दुसरा आहे फर्स्ट रो मध्ये बघा 1 3 फर्स्ट रो मध्ये झाला सेकंड रो मध्ये 4 -1 आता 3/3 चे आहे 1 0 2 फर्स्ट रो 1 0 2 फर्स्ट रो सेकंड रो -2 1 3 थर्ड रो 0 3 -5 हे दोन क्वेश्चन आहेत आले ट्राय करा नाही आले तर उद्याच विचारायचं कधी 3/3 पर सांगू 1 0 2 -2 1 3 0 3 -5 कळलं परत एकदा रिवाइज करतो नंबर बघा 1 3 फर्स्ट क्वेश्चन होता 2/2 चा 1 3 4 -1 सेकंड होता 3/3 1 0 2 -2 1 3 0 3 -5 झालं आपण आता ऍडजंट फाइंड आउट करू काय कुणाला अडचण आहे का 3/3 चं पद घ्यायचं का असं कुणाला वाटतं घ्यायचं आणखी ठीक आहे चला याच्या पुढचे आणखी 6 एलिमेंट आहेत किती 6 सांगा बघा येतात सगळं अवघड नाही
3 1 minus 1 a equals to क्या 3 1 minus 1 1 3 1 1 3 1 minus 1 1 3 त्याचा डायरेक्ट करता येईल का तुम्हाला? डायरेक्ट म्हणजे काय करायचंय a11 लिहायचंच नाही a11 लिहायचंच नाही म्हणजे काय करायचंय सुरुवातीला पहिला घ्यायचा m11 m12 m1 m21 m2 पुन्हा काय असेल m2 m3 m3 लास्ट काय असेल डायरेक्ट मायनर घ्यायचा बघा शॉर्टकट सांगतो आपल्याला हेच घ्यायचं थोडा मायनर आणि कोफॅक्टर विचारला असं तर सगळ्यांना येतं 2/2 आणि 3/3 डायरेक्ट 4 मायनर 4 कोफॅक्टर ते तर कळाले 2/2 असेल तर 3/3 साठी 9 मायनर 9 कोफॅक्टर आता आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए काढायचं आहे पुढे आता ऍडजॉइंट ऑफ ए काढण्यासाठी तुम्हाला मायनर आणि कोफॅक्टर लागणार आहे त्यामुळे पोझिशन लिहित बसायची गरज नाही बरोबर आहे एक स्टेप कमी करायची आपण मग आता मायनर काढायचं असेल आपण 9 मायनर घ्यायचे आणि 9 कोफॅक्टर फाइंड आउट करायचे सो बघा 9 मायनर आणि 9 कोफॅक्टर कसे येतील इथं सांगतो तुम्हाला लगेच सगळं सो मायनर बघा फर्स्ट मायनर हा नंबर असतो कोणता 3 बरोबर आहे a11 म्हणजे 1 1 पोझिशन घ्यायची फक्त डोक्यात एकच ठेवायची की त्याची पोझिशन घ्यायची तो नंबर नाही घ्यायचा त्याची पोझिशन घ्यायची म्हणजे काय असेल 3 चा मायनर काय असेल तुम्ही सांगा हा रो गेला कॉलम गेला म्हणजे हा रो कॅन्सल हा कॉलम कॅन्सल काय शिल्लक राहणार आहे 3 1 1 3 मायनर तर घ्यावा लागेल तुम्हाला मॅट्रिक्स 3 1 1 3 त्याचा डिटर्मिनंट लगेच सॉल्व करायचा काय येतं डिटर्मिनंट 9 minus 1 म्हणजे काय आला 8 काय भेटला आपल्याला मायनर त्याचा कोफॅक्टर काय असेल मग लगेच a11 काय आला हा 8 असेल तर हा पण काय येतो 8 बरोबर आहे सेकंड m12 काय येईल सांगा m12 म्हणजे कोणता नंबर हा मधला हा रो कॅन्सल केला मधला आणि पहिला कॉलम कॅन्सल केला काय शिल्लक राहणार आहे 1 1 -1 कळलं सगळ्यांना कळाले का म्हणजे काय असेल सांगा इथं 1 into 3 1 into 3 3 minus of minus plus 1 म्हणजे काय असेल 3 plus 1 काय भेटला 3 plus 1 म्हणजे किती आला हा काय भेटला आपल्याला 4 मायनर त्याचा कोफॅक्टर काय असेल a12 काय असेल हा जर 4 आला त्याची पोझिशन बघायची 1 2 आहे इवन नंबर इज सम म्हणजे काय येते इथं +4 असेल तर अल्टरनेट 1 + 1 - 1 + 1 मायनस तिसरा m13 काय दिलाय 13 म्हणजे हा -1 तो रो सोडायचा पहिला कॉलम सोडायचा तिसरा काय शिल्लक राहणार आहे 13 -1 त्याला सॉल्व करा काय असेल 1 into 1 1 minus of minus म्हणजे किती आला हा 4 आला मायनर 4 भेटला आता काय काढायचं आपल्याला कोफॅक्टर म्हणजे काय असेल a13 किती असेल प्लस असेल बिकॉज 1 + 3 किती येतं 13 म्हणजे 1 + 3 किती येतं 4 4 सम संख्या का विषम आहे सम असेल दोघांची बेरीज तर ऍडजेक्टिव्ह दोघांची बेरीज विषम संख्या येत असेल तर प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस आता लास्ट m21 काय दिले m21 m21 म्हणजे कोणता नंबर 1 लक्ष दे इकडे 1 हा रो सोडला आणि तो कॉलम सोडला काय शिल्लक राहणार आहे 1 - 1 1 3 1 - 1 1 3 त्याला सॉल्व करा म्हणजे काय होईल 3 minus of -1 म्हणजे काय येतं 3 + 1 काय भेटला आपल्याला 4 बरोबर आहे हा 4 भेटला त्याचा a1 a21 काय असेल मग हा प्लस असेल तर तो काय भेटतो का भेटतो कारण 2 + 1 किती येतं 3 3 ऑड आहे का इवन आहे ऑड असेल तर प्लसचा मायनस आता हे m किती राहिला m
सांगा 1 2 झाला 2 झाला आता कोणतं घ्यायचं m22 काय असेल याचा मायनर डिटर्मिनंट घ्यायचं 2 2 म्हणजे कोणता नंबर असेल हा 3 म्हणजे काय शिल्लक राहणार आहे हा रो सोडला तो कॉलम सोडला 3 - 1 - 1 3 - 1 - 1 3 याला मल्टिप्लिकेशन करा काय असेल 9 - 1 म्हणजे किती आला 8 काय भेटला आपल्याला 8 काय भेटला मायनस त्याचा कोफॅक्टर काय असेल मग m22 किती भेटला 8 असेल बिकॉज 2 2 काय येतं 4 पुन्हा m23 झाला m22 झाला m2 कोणता येतो m23 2 झाल्याच्या नंतर 23 म्हणजे कोणता नंबर असतो हा 1 बरोबर आहे हा रो सोडला कॉलम सोडला काय शिल्लक राहणार आहे 3 1 - 1 1 3 1 - 1 तर सॉल्व करा काय असेल 3 * 1 3 मायनस 1 * -1 मायनस मायनस प्लस 1 म्हणजे काय आलं इथं 4 हा काय भेटला आपल्याला 4 मायनर त्याचा कोफॅक्टर काय असेल मग -4 असेल आर यू शुअर हा नेक्स्ट 2 3 करा काय झालं एमच घेतले तुम्ही काय करायचं 8 2 2 8 2 3 सांगू नाही तुम्ही आता आता पुढे काय असेल मग सांगा m23 झाला आता कोणता घ्यायचा m31 डिटरमिनंट मध्ये काय असेल m31 म्हणजे बघा हा m31 नंबर म्हणजे -1 हा रो सोडून द्यायचा कॉलम सोडायचा 1 - 1 डिटरमिनंट मध्ये घ्यायचं 1 - 1 3 1 काय येईल बघायचं डिटरमिनंट 1 * 1 1 मायनस ऑफ मायनस प्लस 3 म्हणजे काय आला आपण 4 भेटला तर त्याचा कोफॅक्टर काय असेल a31 म्हणजे किती येतं सम 4 पुढे आता कोणता राहिला 2 राहिले m32 काय असेल m32 म्हणजे हा सोडला हा m32 म्हणजे हा नंबर हा सोडला आणि काय असेल 3 - 1 1 1 काय असेल बघायचं सॉल्व करा 3 + 1 किती मध्ये आले 4 आले 4 जास्त वेळेस आले माझा कोफॅक्टर काय असेल m32 काय येईल मग लक्ष आहे तुमचं a32 किती आला मायनस पुढं लास्ट एक राहिला कोणता m33 मी तो ए का कॅन्सल केला असं कोणाला आयडिया आली a11 जे आपण पोझिशन घेतो a11 a1 हा कॅन्सल केला असेल ते पण आहे दुसरं रिझन 9च्या 9 काढता येतील मायनर इथे बॉर्डर तुम्हाला दिसतील जागा कमी लागते म्हणून ते कॅन्सल केलं ते पण इमॅजिन केलं का त्याला घ्यायला जागा लागली असती ना इथं 9 मायनर 9 फॅक्टर दिसले बस झालं त्यामुळे मी ते स्टेप कमी केली ठीक आहे बघा आता m33 म्हणजे कोणता असेल रो आता सांगा घ्यायला वाटलं हां कॅन्सल करायचं काय असेल मग हा रो गेला हा कॉलम गेला म्हणजे काय असेल 3 1 3 1 1 3 काय असेल मग सांगायला 9 मायनस म्हणजे किती आला हा 8 आला m33 त्याचा a33 काय येईल मग आहे माझं लक्ष हां 1 बरोबर आहे 9 मायनर कळाले 9 को फॅक्टर कळाले राईट हे असतील मायनर तुम्ही काय करा बघा लक्ष द्या इथे झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला काय करायचंय m11 बघा इथे 8 आला ना 8 च्या नंतर काय करायचंय m11 किती आला 8 पुन्हा m12 किती आला असं लिहायचं खाली
m च्या समोर a असावा, m11 त्याच्या समोर a असावा, खाली वर ना खाली व्यवस्थित करा. 3 लाईन सोडा, स्ट्रेट लाईन मध्ये यावं आहे. कोफॅक्टर विचारले, डायरेक्ट करायचं नाही. ऍडजंट ऑफ ए दिला असेल तर डायरेक्ट स्लेट चालतं. डायरेक्ट करायचं पुढं. शक्यतो डायरेक्ट करू नका. -1चा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. करू नका. फक्त 9 मायनर 9 को फॅक्टर महत्वाचं. समजायला सगळ्यांना हे चालेल डोक्यात? ऍडजॉइंट चालेल. ऍड जॉइंट करायचं त्याला. कशाला जॉइंट करायचं आहे? ऍडला. स्किप ऍड करतो आपण युट्यूबला. स्किप करतो का नाही? तरी ते येत राहतात 1-1 मिनिटाचे. आता तर त्याचा टायमिंग वाढला. आधी फक्त 5 सेकंद होतं, आता 50 सेकंद आले, कुठं 60 सेकंद आले, कुठे 1 मिनिट पण आहे. ते वेळ खाऊ. एक मी व्हिडिओ पाहिला होता, कुठेतरी बॉम्ब होता. बॉम्ब रिफ्यूज करायचा होता त्याला आयडिया पाहिजे होती. त्याने युट्यूबला सर्च केला, 1 मिनिटाचा टाइम होता. ते ऍड येऊन बसलं त्याला. बॉम्ब कुठला ते युट्यूबच्या ऍडला तसं म्हणजे वेळेप्रसंगी ते ऍड पण खूप हे आहेत, हानिकारक आहेत आपल्यासाठी. म्हणजे त्याला गरज होती 1 मिनिटाचीच. क्लू भेटला असता तर त्याला काहीतरी वायर कट केला असता, पण तरी युट्यूबला स्कॅन केला, तो बॉम्ब बघितला, म्हणजे तो काही रिफ्यूज होणार नाही असं कळालं. म्हणजे ते ऍड मध्येच वेळ गेला, 2 मिनिटच्या ऍड मध्येच गेले. सांगाल तुम्हाला बॉम्ब फुटला का नाही माहित नाही. चला एक क्वेश्चन घेऊ आता. होणार पण नाही. स्टॉप करू, टेन्शन नाही. उद्या आपण आज झाले 2 क्वेश्चन झाले. उद्या आपण ऍडजॉइंट काढू. उद्या 3-4 होतील आणि 5-6 नंबरचे क्वेश्चन तुम्हालाच करायचे. तुम्हाला दिले 2 दिवस तेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. फक्त काय दिले? ए इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी तेच 8 क्वेश्चन दिले बघा, 2 पेज. 4-4 क्वेश्चनचे 2 पार्ट दिले ना तुम्हाला. तेच आपला 5वा क्वेश्चन आहे आणि 6वा क्वेश्चन आहे. ह्याच एक्सरसाइजचा 5 नंबरचा क्वेश्चन तोच आहे, 6 नंबरचा तोच आहे. पण इनव्हर्स फाइंड आउट करायचे आहे. कोणत्याही मेथडने तुम्ही करू शकता. हां, आता ए ऍडजंट ऑफ ए त्याचा ए इनव्हर्स त्या मेथडने काढायचा. 9 मायनर काढायचे, 9 को फॅक्टर काढायचे, मग त्याचा ए इनव्हर्स काढायचा. त्याच्यानंतर काय घ्यायचंय? काय घ्यायचंय? कॉमन निघत असेल तर कॉमन काढायचं किंवा डिवाइड करून टाकायचं. ठीक आहे. बाकीचं उद्या क्वेश्चन दिले तुम्हाला. कधी आणखी सांगा.